आपण आज आहोत अंकित वेंगुर्लेकर सोबत आणि सकाळी सकाळी तो आम्हाला गॅजेट्स बद्दल सांगत आहे. कटिंग चाय बँड येस. मला सांग एक्झॅक्टली तू हे सगळं रिसर्च कसं करतो, हे सगळे गॅजेट्स बद्दल तुला कळतं कसं आणि तू ह्याच्याबद्दल अभ्यास कसा करतो? नेट इज द ओनली सोर्स? ॲक्च्युली इंटरनेट एक सोर्स आहे विच इज द मोस्ट एक्झॉस्टिव्ह सोर्स. कारण एक्झाम्पल देतो, आता गेले 3 दिवस झाले बार्सिलोनामध्ये स्पेनमध्ये मोबाईल वर्ल्ड काँग्रेस ऑर्गनाईज होत होतं, जे जगातलं सगळ्यात मोठं मोबाईल कन्व्हेन्शन आहे. आता तिकडे प्रत्येक दिवशी काहीतरी 20, 30, 40, 50 नवे फोन लॉन्च होत होते. नाव यू ऑब्व्हियसली कांट बी देअर. तर त्याच्यावर अपडेटेड राहायसाठी कंटिन्युअसली ॲक्च्युली फीड ॲग्रिगेटर म्हणून एक वेबसाईट असतं, RSS फीड त्याचं कलेक्ट होत राहतं. तर ते 2-3 गोष्टी मी इंटरनेटवर सेट करून ठेवले की प्रत्येक वेळी मी माझ्या गुगल होम पेजवर जाईन, सगळ्या वेबसाईट्समधनं जे टेक्नॉलॉजी वेबसाईट्स आहेत त्यांची फीड ऑटोमॅटिकली मला माझ्या होम पेजवर दिसेल. तर मला 10 वेबसाईट्स उघडायची गरज नाही पडत, तर डायरेक्ट ते माझ्या होम पेजवरच दिसतात. पण त्याच्या व्यतिरिक्त ॲक्च्युली नेटवर्क 18ची जी वेबसाईट आहे tech2.com आहे, कंटिन्युअस म्हणजे 24 तास त्याच्यावर, जर मी ऑफिसमध्ये असलो तर कम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर, नाही तर बाहेर फोनवर, कंटिन्युअस आय एम क्लूड इन टू दॅट. परत आमचे स्वतःचे शोचे जे व्हिडिओज आहेत, टेक गुरुचे व्हिडिओज आम्ही यूट्यूबवर अपलोड करत असतो, आवाजकारोबार.com अपलोड करत असतो. तर कंटिन्युअस त्याने रिसर्च होत राहतं. त्याने आम्ही बघतो की ॲक्च्युली जे ऑडियन्सेस आहेत त्यांना कोणत्या गोष्टीत जास्त रुची आहे, ते काय बघू इच्छित आहेत, मोबाईल फोन जास्त पाहिजे का ब्लू रे होम थिएटर सिस्टम बघायची. तर ॲक्च्युली आम्हाला जेवढे क्लिक्स किंवा हिट्स मिळतात त्याच्यावरनं पण थोडा रिसर्च होतो. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट, ऑन द ग्राउंड जाऊन बोलावं लागतं लोकांशी. सो इट्स नॉट अ कुशी जॉब की तुम्ही AC ऑफिसमध्ये बसलात. तर ॲक्च्युली विजय सेल्सपासून, टाटा क्रोमापासून, इझोनपासून फील्डवर जातो आम्ही, जिकडे ऑर्गनाइज्ड रिटेलमध्ये काय काय नवे ऑफर्स आहेत, काय प्रोडक्ट्स आहेत ते बघायला मिळतात. परत लॅमिंग्टन रोड किंवा हिरापन्ना सारखं मार्केटमध्ये हे कळतं की पुढच्या 2 महिन्यांमध्ये ऑर्गनाइज्ड रिटेलमध्ये कोणते प्रोडक्ट्स येणार आहेत. जे ग्रे मार्केटचे प्रोडक्ट्स असतात, जसा ॲपल आयफोन जेव्हा जून 2007 मध्ये US मध्ये लॉन्च झालेला, 2 महिन्यातच हिरापन्नात आलेला, पण भारतात ऑफिशियली लॉन्च व्हायला 1 वर्ष लागलेला. सो हिरापन्ना किंवा लॅमिंग्टन रोड सारख्या मार्केट्समधनं खूप जास्त मार्केट रिसर्च ऑटोमॅटिकली होऊन जातं. सगळेच लिखापडी नाही, थोडासा लेगवर्क पण आहे. खूप जास्त. पण असं तुला सर्वात जास्त कुठलं गॅजेट रिव्ह्यू करायला आवडतं? तुझं फेवरेट काय आहे? 2 प्रकारचे गॅजेट्स आहे ॲक्च्युली. मोबाईल फोन, लाईक आय सेड बिफोर, बिकॉज एक असं गॅजेट आहे, एक असं साधन आहे आता मोबाईल फोन विच इज नो लॉंगर जस्ट अ डिव्हाइस ज्याने तुम्ही फोन करतात किंवा SMS पाठवतात. इनफॅक्ट जेव्हा आम्ही मोबाईल फोन रिव्ह्यू करतो तेव्हा मला आठवत पण नाही व्हॉट वॉज द लास्ट टाइम आम्ही म्हणालो की या फोनची कॉल क्वालिटी चांगली आहे वगैरे. यू डोंट टॉक अबाउट सच थिंग्स एनीमोर. तुम्ही बोलतात की किती मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे किंवा म्युझिक प्लेअर किती लाऊड आहे किंवा टच स्क्रीन आहे का नाही आहे. सो यू नो, एवढ्या गोष्टी आता मोबाईल फोनमध्ये आल्या आहेत, विच इज वाय इट इज द मोस्ट एक्साइटिंग कॅटेगरी ऑफ गॅजेट्स. इनफॅक्ट नोकियापासून, ॲपलपासून, ब्लॅकबेरीपासून प्रत्येक जण आता टचस्क्रीन डिव्हाइसेस काढतायत. तर त्यांच्याबरोबर खेळण्यासारखं, आय मीन देर इज नो मोर फन दॅन मोबाईल फोन. आपण इतरही गॅजेट्स बद्दल बोलणार आहोत, पण त्याआधी आपण घेऊया एक कटिंग चाय ब्रेक, फक्त IBN लोकमत.